अहो म्हणजे माझ्याशी कुणी बोलायला येऊ नका असं मी सांगितलं होतं की नाही? तरी सुद्धा का आलीस? आमच्यावर ओरडा चिडा हक्क आहे तुमचा तो. जसं आमच्यावर जीवापाड प्रेम करता ना तसं हवं तेव्हा ओरडा आम्हाला. आमची काहीच हरकत नाहीये. कारण या सगळ्या भावना फक्त आपल्या माणसांसाठी असतात. मला नाही तसं वाटत. तो कोणावर चिडणं हे फारसं कोणाला आवडतंय असं मला वाटत नाही हो, असं खरंच नाहीये. म्हणजे तुमच्या चिडण्याचा किंवा रागवण्याचा मला आणि गायत्रीला अजिबात राग येत नाही. हा म्हणजे तेजसची थोडी चिडचिड होते, पण तो घरी आला ना की एकदा नीट बोला त्याच्याशी. तरुण आहे तो, या वयामध्ये नाही कळत काही गोष्टी. आणि तुम्ही एवढं मनाला नका लावून घेऊ. ते सगळे शब्द माझ्या मनात रुतले, डोक्यात जाऊन बसले. मी स्वतःला कमकुवत समजायला लागलोय. असं वाटतं की तेजसवर चिडण्या व्यतिरिक्त मी दुसरं काही केलंच नाही. पण हे तुम्ही स्वतःहूनच का ठरवताय? हे नाही, हे त्यांनी ठरवलंय, ते मी फक्त मान्य करतो. मी त्याच्यावर सारखा चिडतो, माझं फ्रस्ट्रेशन काढतो. तेजस म्हणजे माझ्यासाठी राग काढण्याचं एक साधन आहे की काय असं वाटतंय मला. नाही, त्याचाही तसाच समज आहे माझ्याबद्दल. तुम्ही आजपर्यंत त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलात ना त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. अच्छा, हे तर तुलाही असं वाटायला लागले की सगळी चूक माझीच आहे? नाही हो, मला असं मुळीच म्हणायचं नाहीये. मला फक्त काही गोष्टींची तुम्हाला जाणीव करून द्यायची. म्हणजे गायत्रीच्या बाबतीत तुम्ही जरा हळवे आहात, पण तेजसच्या बाबतीत तसं. तेजसवर माझं प्रेम नाहीये असं म्हणायचंय का तुला? जेवढं प्रेम मी गायत्रीवर करतो ना तेवढंच प्रेम मी तेजसवर सुद्धा करतो. हा, फक्त मुलगा आणि मुलगी असल्यामुळे प्रेम व्यक्त करायच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. मुलगी असल्यामुळं जास्त तिची काळजी घेत असेल मी. हा मुलगा आहे म्हणून ह्याला सारखं ओरडतही असेल. पण याचा अर्थ असा नाही की माझं तेजसवरती प्रेम नाहीये किंवा प्रेम कमी करतो मी, असा होत नाही. तुम्ही व्यक्त करत असलेलं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर ते पोहोचवण्यासाठी जरा प्रयत्न करा ना. प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही. मी स्वतःलाच खूप कमकुवत समजायला लागलो. त्याच्या दृष्टीनं बाप म्हणजे एक नालायक, कमकुवत, रिकाम टेकडा आणि सस्पेंड झालेला माणूस आहे. तुम्ही स्वतःला नालायक म्हणणार असाल ना तर मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. आजवर तुम्ही जे कष्ट घेतलेत ना त्यामुळे आपला संसार उभा राहिलाय.